लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा. 2 पेक्षा जास्त मुलं आणि 2 पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ नको. आरएसएसची संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेची ही मागणी आहे. मंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती आलेली आहे, त्याचं राबवण्याचं काम सुरू झालेलं आहे. तुमचं काय मत आहे एकूणच या सगळ्याच्यावर? योजना तर खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याचा लाभ होईल. पण याच्यामध्ये सरकारने ज्या अटी लावल्या होत्या त्यातल्या अनेक अटी त्यांनी शिथिल केल्या, की 5 एकर जमीन वगैरे असे काही अट्टल शिथिल केल्यात त्यांनी अटी. माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये एक अट अजून टाकावी, की ज्यांना 2 अपत्ये आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. ज्यांना 2 पत्न्या आहेत त्यांना याचा लाभ न मिळो. तर ही जनसंख्येवरती नियंत्रणाचा विषय कसा होईल? प्रत्येक गोष्टीचा एक वर्ग खूप लाभ उचलेला आणि दुसरा नाही उचलू शकणार. तर रामलालची 1 पत्नी आहे, तिला 1 मुलगी आहे, तर त्याला या योजनेचा लाभ किती मिळेल? 2. परंतु अब्दुल आहे, त्याच्या 2-3 पत्न्या आहेत, 2 पत्न्या आहेत, त्याला 4 पोरं आहेत, 6 पोरं आहेत, तर त्याला किती लाभ मिळेल? 6 पट लाभ मिळेल त्याला. ह्या गोष्टीचा विचार सरकारने करावा. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.